तर द्या बरं मला 1000 रुपये द्या बरं. 1000 रुपये पाहिजे होते मला. द्या बरं 1000 रुपये. आता 1000 रुपये कायले पाहिजे हो तुले? 1000 रुपये कायले पाहिजे? त्याच दिवशी मंगळवारीच तर त्या 500 रुपये घेतले ते माझ्याजवळून बाजारासाठी. तर त्याच्यातलेच वाचले असेल ना काही. आणि 1000 रुपये कायले मागून राहिली तू आता? हाव काय म्हणजे काय तुम्ही बाजार केलाच नाही का हो कधी? म्हणून तर असे राहिले का बा 500 रुपयातून काही वाचले नाही काय? तुम्हाला माहिती आहे ना आता बाजार कसा आहे म्हणून. काही घ्यायला जावं तर 15 रुपये 20 रुपये पावच्या खाली तर भेटत नाही. आणि मग वाचन काय ते 500 रुपयामधले झाले खर्च ते त्या दिवशी. मग आता 1000 रुपये कायले पाहिजे म्हणतो तू? आता कोणतं काम पडलं तुला अर्जंट 1000 रुपयाचं? अहो तर आता काय आता होळीचा बाजार करायला लागणार काय? आता रविवारची तर होळी आली. आजचा शुक्रवार उद्याचा दिवस आहे फक्त. तर रविवारी होळी आहे ना. तर मग आता सामान सुमान काय सगळं आजच घ्यायला लागते आपल्याला. उद्या माझ्याजवळ टाइम नाही आहे मग. कारण की मग उद्या घराची साफसफाई हे ते करायला लागेल मला. तर आज चालली जातो म्हणतो बाजारात आणि घेऊन येतो बाजार. काय काय लागते काय काय नाही आजच घेऊन येतो म्हणतो. हाव कामात तर बोलूनच गेलो मी रविवारचीच होळी आहे पा म्हणून. तर ठीक आहे ना मग. घेऊन जाय पैसे घेऊन जाय घेऊन ये काय काय लागते काय काय नाही तर. आणि एवढे लागन काय पण 1000 रुपये? 1000 रुपये लागन तुले? 1000 रुपये म्हणजे आता 1.5 200चा भाजीपाला आणन आणि सोल्याची डाळ आणन म्हणतो. पुरणाचं करून होळीले तर पुरणाचं करासाठी सोल्याची डाळ लागन. तर किलोभर सोल्याची डाळ घेऊन येतो. आणि अजून कलर आहे हे आहे ते आहे पिचकारे आहे हे ते याच्यात तर पैसे लागन असतं मग. आता माहित आहे तुम्हाला कलर पिचकाऱ्या किती महाग आहे म्हणून. आणि बाकीचे उरण तर मग वापस घेऊन येईन. एक काम कर ना मग. तू म्हणतो ना आता बा तुझ्याजवळ आजच्या दिवस टाइम आहे. उद्या तुला घरचे कामं करणं आहे साफसफाई हे ते. घर लिपलाप करणं आहे बाहेरून. तर राहू दे मग तू. मीच चालला तो बाजारले. काय काय लागते मला सांगून दे मी घेऊन येतो. राहू द्या बापा राहू द्या. तुम्ही मी काही नका ना. धाडाव तुम्हाला मग वापसच पाठवा लागते. हे राहिलं ते राहिलं हे बोलले तेच ते चालू राहते तुमचं. राहू द्या मी सांगतो देऊन द्या माझ्याजवळ. करतो मी कामही करतो आणि आज घेऊन येतो बाजार काय काय आहे तर. माझ्याजवळ देऊन द्या पैसे तुम्ही. बरं ठीक आहे मग बा घेऊन जाय. त्या अलमारीतच आहे 1000 रुपये घेऊन जाय त्याच्यातले काढून घे. आणि एकटीच चालली काय मग बाजारले? का कोणी येऊन राहिलं सांग? नाही हो एकटे कुठं जाईन बाजारात. ते शोभा येते आणि ते गोदाबाई येतो म्हणते. आणि अजून ते आहे विमलाची सून ती येतो म्हणे. तर पाहतो आता जाऊन पाहतो त्याच्या घरी. झाले असं तयाऱ्या द्यायला सांगितलं होतं 10 वाजता जाऊ बा म्हणून आपण. झाले असं तयाऱ्या तर येतो मग मी. स्वयंपाक झालाच आहे. जेवण खाऊन करून घ्या तुम्ही. बरं ठीक आहे मग ये मग तू जातो म्हणतो आता बाजारात तर जाय मग आता त्या मैत्रिणी संग. ये मग थांबतो आता मी घरी. करा जेवण खाऊन करा आणि करा आराम तुम्ही. येतो मी बाजारातून. गोदाबाई झालं काय हो? चाल ना झालं असून तर 10 वाजले ना. पटकन जाऊ येऊन जाऊ बाजारातून. हा शांताबाई झालं बस थैलाच पाहून राहिली. कुठे ठेवला आणि काय ठेवला दिसूनच नाही राहिला. बस थैला घेतो ना आलीच आता एका मिनिटात. थांब आलीच. तू भल्ला राहते बा. 10 वाजताचा टाइम सांगतो ना 11 वाजेपर्यंत तयारी करतो. तुला पहिले नाही ठेवतात काय वस्तू सगळ्या जागेवर? आपल्याला निघायचं आहे बा तर पहिलेच तयारीत राहा. टाइम इकडच्या तिकडे धडपडत राहतं. हा शांताबाई बस झालं दिसला थैला. चल दिसला थैला चल. नाही मी म्हणतो बा का जाऊ फटाफट न बाजार करून येऊन जाऊ. अजून मग घरचे कामं राहते का नाही आपल्या मागं. अजून साफसफाई हे ते ह्या कामा मागं लागा लागन ना. होळी आहे म्हटलं तर मस्त घराची साफसफाई काढून घ्या. पूर्ण घरदार साफ करून घ्या म्हटलं. मस्त सारो करून घेऊन येतो या वेळनं. चाल ना तर चाल आता बस स्टँडवर चाल. पाहू एखादा ऑटो फॅटो आणि जाऊ फटकन बाजारात आणि येऊन जाऊ बाजार करून. आणि ते विमलाबाईची सून येऊन राहिली होती ना. येतो म्हणे ते काल संध्याकाळी भेटले होते आपल्याला. तर येतो म्हणे आपल्या संग. तर ते आहे तिचा आता पत्ता येऊन राहिली तर आपल्याला जा लागते. येत असेल तर थांबू नाही तर चाललं जाऊ म्हणतो. चालते बस स्टँडवरच असेल. बस स्टँडच्या जवळच घर आहे तिचं. जाता एक आवाज मारून देऊ आणि तिथंच बस स्टँडवर चाललं जाऊ संग मग ऑटो करून एखादा. आता एसटी फस्टीचा टाइम तर झाला. एसट्या तर गेले आता तर कोणत्या एसटी नसन. बरं चाल मग जाऊ आता बस स्टँडवरच पाहून दिले. हो चाल. आई मला भातका घेऊन दे. थांब ना रे काय भातका करून राहिला? जमजम आला बाजारात. थांब ना थोडसा. थांब पहिले बाजार करू दे. भाजीपाला घेऊ दे मग घेऊन देतो तुला भातका. नाही मला आत्ताच पाहिजे. जलेबी घेऊन दे. काय होय बापा या लेकराचं यायले बाजारात आणलं म्हणजे हेच राहते. हे घेऊन दे आई ते घेऊन दे आई. राहिला बाजार करायचा आणि यायलेच घेऊन देत राहा काय. हे घेऊन पाहिजे ते घेऊन पाहिजे रोजच राहते यायचा. म्हणून आणाच नाही लागत लेकरायले बाजारात. तर मग शर्मिला तुला तर माहित आहे मग आणलं काय त्याला बाजारात. शाळेत पाठवून द्यायला पाहिजे होतं. कुठं शांता काकू शाळेत जाते काय तो? त्याला माहित झालं ना मम्मी बाजारला चालली म्हणून. तर शाळेत नाही गेलं काही नाही लागलं मागं. नाही मला घेऊन दे म्हणजे घेऊन दे. पाहून घेऊ शर्मिला खाली बसला तो. उचल त्याने कपडे खराब होईल नाही तर. लेकरायचं असंच राहते. काही घेऊन नाही दिलं लागला रोना त्याच्यानं पसरतच राहते माती घेतीत. आता या पोट्याला ना चांगली बदकाळणी द्या लागेल शांता काकू. तवाच कुठे सरकं सीधं राहील. नाही तर पूर्ण बाजारात हे घेऊन दे ते घेऊन दे रोना राहील चालूच राहील. त्याला पहिले सांगितलं होतं तुला बाबू म्हटलं पिचकारी आणि रंग घेऊन देतो. आता पिचकाऱ्या राहिल्या तिकडे मी इकडेच हे करत बसाव काय याचं आता. जाऊ दे एक काम कर 5 रुपयाची जलेबी घेऊन दे झाले. खात हिंडत राहते आपल्या संग बाजारात. घेऊन दे जलेबी.
हा चाल घेऊन देतो तुला 5 रुपयाची जलेबी आणि खात राह. मग काही घेऊन नको मागं दिवसभर बाजारात, सांगून ठेवतो तुला पहिलेच. नाही फक्त जलेबीच घेऊन दे. चाल मग घेऊन दे त्याला 5 रुपयाची जलेबी आणि भजे घेऊन दे 5 रुपयाचे, खात राहते तो. आणि चाल तिकडे पहिले गाठ्या गिट्या घेऊन घेऊ. हा बाजार करता पहिले. नाही नाही शांताबाई, बाजार गिजार मग करू ना, पहिले गाठ्या गिट्या घेऊन घेतल्या असत्या म्हटलं. गाठ्या घेऊन घेऊ, होळीचा बाजार करून घेऊ पहिले. हा मग भाजीपाला वगैरे घेता येते जाता जाता. तसं करू मग गोदाबाई, चाल पहिले होळीचा बाजार करून घेऊ, गाठ्या वाट्या पिचकाऱ्या रंग फंग घेऊन घेऊ आणि मग भाजीपाला घेऊ घराकडे जाताना. चला मग शांता काकू, त्या तिकडे चला. तिकडे मस्त गाठ्या गिट्याचे मस्त दुकानं लागल्या एका साईडनं गाठ्याचे दुकान आहे आणि एका साईडनं ते कलरचे दुकान आहे. चला तिकडूनच घेऊन घेऊ मग. हो चला मग चला. काय रुपये पाव आहे हो भाऊ? ह्या गाठ्या काय रुपये पाव आहे? गाठ्या काकू 30 रुपये पाव आहे आणि ह्या इकडल्या 40 रुपये पाव आहे. बापा एवढ्या महाग? तोच रेट चालू आहे ना काकू, आता पुन्हा बाजारात घुमत होतो तुम्हाला तोच रेट भेटते. किती पाहिजे होते सांगा ना तुम्ही, काही कमी करून देतो तुम्हाला. आम्हाला पाहिजे होतं ना, मला पाहिजे अर्धा किलो, नाही यायला पाहिजे पाव भर, तर लाव ना काही कमी करणं त्याच्यात, तर घेतो बा. तर ठीक आहे ना तर काकू, पाहून घ्या. जर तुम्ही अर्धा किलो घ्याल तर 60 रुपयाचा अर्धा किलो होते तर 50 लावतो. हा ना पावावर 5 रुपये कमी करून टाकतो. पाव पाहिजे तर 25 लावून टाकतो. 20 रुपयाला पाव लावा ना भाऊ. 20 रुपयाला पाव लावून टाक. आम्ही घेतो एक पाव आणि शांताबाई घेतो म्हणते अर्धा किलो. लाव 20 रुपये पाव लाव. नाही ना काकू, तेवढ्यात नाही परवडत पाव, तेवढ्यात तर ते आम्हालाही नाही आल्या. हा काय किलो मागं 5 रुपये कमावणार आहे, पावावर 1 रुपया 1.5 रुपया जास्तीत जास्त. तर बरोबर आहे 25 रुपये पाव बरोबर, तुम्हाला पुरते ना, मला पुरते. हा पूर्ण बाजारात घुमान तरी तुम्हाला 25 रुपये पाव कोणीच नाही देणार. सगळे 30 रुपये 40 रुपये चिकून राहिले. गाठही चांगल्या आहे आपल्या जवळच्या. परवडते लाव 20 रुपये पाव लावा. नाही काकू 20 रुपये पाव नाही लागत बा, सांगा मग 25 रुपये पाव घेत असाल तर घ्या, नाही तर राहू द्या लेकाले. राहू दे ना गोदाबाई, घेऊन घे ना आता काय पूर्ण बाजार घुमत राहतं काय गाठ्यासाठी. दे का भाऊ दे, यायला एक पाव करून टाक आणि मला देऊन दे अर्धा किलो. बरोबर ठीक आहे काकू, थांबून देतो तुम्हाला. मम्मी ती पिचकारी पाहिजे मला, घेऊन दे मला. थांबले कुठ्या रोडावर नको दौडू, थांब. गाड्या चालू राहते ना, इकडे तिकडे गाड्या पाहिलं. थांब, दौडू नको तिथं रोडावर. गाड्या गिड्या पाहत नाही काही नाही, सरका चालला. मम्मी पिचकारी. अरे तर थांब ना, तर पिचकारी घेऊन देतो ना तुले घरूनच सांगितलं होतं ना. हा पिचकारीनं कलर घेऊन देईन म्हणून. हा थांब, गडबड नको करू, गाड्या चालू राहते ना रोडा. थांब आरामात चाल. हात पकड शांता आजीचा. ये रे इकडे विनायक, ये इकडे. हात पकडून चाल ना, रोडावर आडव्या तिडव्या गाड्या चालू राहते, रोडावर इकडे तिकडे नाही धावा. हात पकडून चाल संग मग. नाही मला पिचकारी पाहिजे. अरे घेऊन देते ना तू आई तुला पिचकारी. हा घेऊन देते ना. इकडे काय साठी आलो आपण? हा हे सगळे कलरचे आणि ते पिचकारीचे दुकान आहे ना. थांब घेऊन देते संग मग. चाल हात पकडून चाल, आडवा तिडवा नको चालू रोडावर. भल्ला इच्छा काय व शर्मिला ते बुट्ट का? हा भल्ला इच्छा काय, नाव ऐकत नाही, पुढं होत राहते. अहो शांता काकू, तुला काय सांगू, घरी एवढा खेव करून टाकते तो. हा भल्ला इच्छकपणा करते, इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे. हा रोजच इच्छकपणाच करत राहते, थोडंसंही शांत बसत नाही. हा शाळेत जावाच्या टायमात अलबत इकडच्या तिकडे पळते. त्याच्या बापानं बसून ठेवलं त्याला डोक्यावर, मार लाड करते त्याचा. माय पोरग. तर कोणत्या दुकानात चालता मग शांताबाई? कोणत्या दुकानात चालता? कोणत्या ओळखीचा असेल एखाद्या दुकानवाला तर चला, थोडंसं काही डिस्काउंट देईन आपल्याला. इथं कुठं आहे हो गोदाबाई आपल्या ओळखीवाले? हा हे सगळे सिजनेबल राहते. हा सीझन वाईज करते कोणतेही कामं. चल ना कोणत्याही दुकानात, हे इथं चल ना पुढच्या दुकानात, तिथं गर्दी नाही काही नाही, घेऊन घेऊ तिथं काय ना सगळं काय पाहिजे हे झालं तर चला मग भाजीपाला घेऊन जाऊ मग घराकडे. हा अजून काही राहिलं मग? नाही आता काय राहिलं, गाठ्या वाट्या तर घेतल्याच आपण. इथून एकाच दुकानातून काय घ्यायचं आहे ते घेऊन घेऊ. हा ते घेऊन झालं का झालं मग भाजीपाला घेतला का चाललो घराकडे. हो बापा चल, मला अजून घरगीर सारवा लागते, साफसफाई काढा लागेल घरातली. चला लवकर चला मग. चाल मग घ्या त्याच पुढच्या दुकानात चाल, गर्दी नाही काही नाही, आणि काय पाहिजे तर घेऊन घ्या पटापट. आई ते बाय पिचकारी घेऊन दे मला, घेऊन दे पिचकारी. घेऊन दे ना पिचकारी. मगनपासून म्हणून आली तर घेऊन राहिली. थांब ना रे बाबू विनायक, हा पिचकारी घ्यासाठीच चालू आपण इथं. हा कायचं दुकान दिसून राहिलं तुला? पिचकारी ना कलर याचं दुकान आहे ना. हा तर घ्यासाठी चालू. थांब जरासा, घेऊन देते ना तुझी मम्मी तुले पिचकारी, घेऊन देते ना. असं आहे व शांता काकू हे पुट्ट. हा मंगनपासून त्यानं नांदा लावून ठेवला, त्याला म्हणून राहिली घेऊन देतो रे पिचकारी, घेऊन देतो रे. हा तरी नांदाच लावून राहिला. असा जीव होते का चांगलं बतकाडा याले. लहान आहे व शर्मिला, लहान लेकरायचं तसंच राहते. हा जिद करणं हट करणं तसंच तर राहते लहान लेकरायचं. पाहिजे म्हणजे पाहिजे, धाडावून नांदाच लावून ठेवते. तसंच आहे लेकरायचं. घेऊन दे पिचकारी, घेऊन दे त्याला आणि कर त्याचं मन शांत. घे रे बाबू, हे घे पिचकारी, मस्त पिचकारी आहे. याच्यात असा कलर भरा लागते, मस्त पाण्यात कलर करायचा आणि डब्यानं भरायचा, मस्त उडवायचं समोर त्याच्यावर. हो अशीच पिचकारी पाहिजे मला. कितीची आहे हो भाऊ? हा कितीची आहे ती पिचकारी? जास्त महाग नाही हो बाई, जास्त महाग नाही आहे. हे वाली पिचकारी फक्त 100 रुपयाची आहे. बापा एवढी महाग हो भाऊ? हा एवढी महाग? सस्त्यावाली आहे मग काकू. हे वाली पिचकारी आहे, हे 50 रुपयाची आहे. हे वाली घेऊन घ्या मग.
दाखवा दाखवा बरं ते 50 वाली. हे घ्या, हे वाली पिचकारी आहे 50 रुपयाची. थोडीशी लहान आहे याच्यापेक्षा, आणि पाणी कलर वलर कमी वावते याच्यात, जास्त दूर काही कलर उडत नाही याच्यातला. आणि या मोठ्या पिचकारीतला कलर लय दूर उडते आणि कलरही लय मावते याच्यात. तर ते 50 वाल्या पिचकारीत काही कमी करा ना. नाही नाही मला ते मोठीच पाहिजे मला. नाही ते मोठी चांगली नाही आहे रे, ते लहान बी तर मस्त आहे. पाय बरं किती मस्त पिचकारी आहे ते, मस्त बंदूक सारखी. तुला सांगितलं ना मला मोठी पाहिजे म्हणून मला मोठीच पाहिजे. काय पोट्ट आहे रे बापा हे, काय पोट्ट आहे. हा नाव ऐकतच नाही. दे मोठीच द्या बरं भाऊ, काही कमी लावा त्याच्यात बरोबर. आता किती कमी लावू बाई त्याच्यात? हा पहिलेच तर कमी सांगितले तुले. 20-30 रुपये आम्हाला कमवा लागते त्याच्यावर. कमी लावा भाऊ, लय जास्त होते ते. 100 रुपयाला थोडी होते एवढीशी पिचकारी. जाऊ द्या, फोन घ्या. एक सांगतो तुम्हाला आता, ना तुमचं ना माया जास्त काही आता कमी करत नाही. एक शब्द सांगतो तुम्हाला, 70 रुपये देऊन देजा. नाही नाही 60 रुपयाला लावा, 60 रुपयाला. बरं घ्या बा, आता बहिणीचा टाइम आहे, घेऊन घ्या 60 रुपयाला. द्या 60 रुपये. मला पिचकारी भेटली पिचकारी. आई ते कलर दे ना आता घेऊन. पिचकारी तर दिल्ली ते घेऊन आता मला. द्या भाऊ आता ते 4-5 कलर द्या बरं. हा 10-10 रुपयाचे द्या ते कलर. आई ते मला मास्क पाहिजे वाघाचं. द्या बोले काले, आता ते मास्क देऊन द्या. तसं ते पोट्ट ऐकतच नाही. आज देऊनच द्या त्याला काय काय पाहिजे तर. अजून काय पाहिजे काकू? अजून काय काय आहे? नाही बस तेवढंच आहे. आता पिचकाऱ्या दिल्या, मास्कही दिलं आणि ते कलर बांधून द्या 4-5, बाकी झालं. आणि तुम्हाला काही नाही पाहिजे का काकू? आम्हाला देऊन द्या ना भाऊ, 10-10 रुपयाचे ते देऊन द्या 4-5 कलर. आता आमच्या इथे तर काही लेकरं बारा आहे नाही, राहिले असते तर आम्ही घेऊन दिले असते बा त्याला. आता पिचकाऱ्या कलर न कलर ते कलर देऊन द्या फक्त 10-10 रुपयाचे, होऊन जाते तेवढ्या याच्यात. मला देऊन द्या भाऊ, 2-3 कलर देऊन द्या 10-10 रुपयाचे. ठीक आहे काकू, देतो 10,000 रुपयाच्या पुढ्या देतो बांधून तुम्हाला. मग आता इथचं झाल्यावर कुठं चालतं? हा भाजीपाला घ्यायचा आहे ना तुम्हाला, सगळ्याला घ्यायचा आहे ना भाजीपाला. हा शांता काकू, भाजीपाला घ्यायचा आहे बा. हा आता सण आहे तर थोडंसं काही घ्या लागेल ना. डाळफाड घेऊन घेतो म्हणतो पावभर. हा मस्त पुरण बनवा लागेल ना होळीले. तर चला मस्त बाजारात जाऊ, भाजीपाला वगैरे काय काय आहे डाळाफाडा घेऊन घ्या लागेल. हो चला मग, इथचं झालं चला भाजीपाला घेऊन घेऊ मग. तर नमस्कार मित्रांनो, तुमची झाली काय होळीची खरेदी? हा होळीचा बाजार गिजार झाला तुमचा? पिचकाऱ्या कलर घेतला काय तुम्ही? घेतला नसेल तर घेऊन घे जा. आणि होळीच्या सगळ्यांना ऍडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा, हॅपी होळी. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्या संध्याकाळी नवीन भागात.